आजचे अभिवचन दानिएल याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 27व्या वचनामध्ये वचन आम्हाला असं सांगतं, ज्याने दानिएलला सिंहाच्या पंजातून सोडवले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे. तोच आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडवणारा आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही दानिएलाच्या जीवनाकडे पाहतो, आम्हा सर्वांना माहिती आहे की दानिएल हा परमेश्वराचा एक निस्सीम भक्त आहे आणि त्याचं जीवन जे प्रार्थनामय आम्हाला त्याचं जे जीवन त्या ठिकाणी दिसून येतं. कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, कुठल्याही ठिकाणी असो, भले राजदरबारामध्ये असो किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या घरी असो, एक वेगळं स्थान सर्वसमर्थ परमेश्वराला अशा परिस्थितीमध्ये तो देते की ज्या वेळेस हे सर्व कॅप्टिव्हिटीमध्ये आहेत, बंदिवासामध्ये आहेत. दार्यावेश राजा त्या ठिकाणी कार्य करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये येऊनही देवावरचा किंचितही विश्वास त्याचा त्या ठिकाणी कमी होताना दिसत नाहीये. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या असणाऱ्या दानिएलाच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, आम्हा सर्वांना ही घटना अतिशय ज्ञात आहे की ज्यावेळेस त्याच्या विश्वासाकडे पाहिलं जातं किंवा तो ज्या पद्धतीने कुठल्याही विश्वासामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज, कुठल्याही प्रकारचं तडजोड तो ज्यावेळेस करत नाही, त्यावेळेस जे फरमान निघतं आणि फरमान निघाल्यानंतर दानिएलाकडे पाहिल्यानंतर त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात येतं. पण देव त्या ठिकाणी हस्तक्षेप करतो, परमेश्वर त्या ठिकाणी हस्तक्षेप करतो. सिंहाची तोंड त्या ठिकाणी तो बंद करतो आणि त्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर ज्यांनी त्या असणाऱ्या दानिएलावर राजआज्ञेवरून ज्यांनी त्याला पकडून आणलं त्यांनाच आणि त्यांच्याच परिवाराला त्या ठिकाणी सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात येतं. आणि त्यानंतर दार्यावेश राजा जो आहे तो त्या ठिकाणी काही वक्तव्य ह्या ठिकाणी करतो आणि त्या अनेक वक्तव्यांपैकी एक वक्तव्य ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की जे दानिएल 6 आणि 27 मध्ये आहे, ज्या ठिकाणी म्हटलं, ज्याने दानिएला सिंहाच्या पंजातून सोडवले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे. तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडवणारा आहे. प्रियांनो, मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की किती अद्भुत आहे ना की दानिएल की जो एक निष्ठावान परमेश्वराचा कार्यकर्ता म्हणा किंवा परमेश्वराचं नामस्मरण करणारा व्यक्तिमत्व, आपला विश्वास ज्या प्रकारे त्यांनी घडवला, एक प्रकारचा धैर्यशील विश्वास त्याच्या जीवनामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येतो. आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनावर आलेला बाका प्रसंग सुद्धा त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे त्या ठिकाणी त्या परिस्थितीला तो सामोरा गेला. सांगण्याचं तात्पर्य हेच प्रिय बंधू आणि भगिनींनो की आमचा विश्वास ज्यावेळेस इतरांना प्रगट होत आहे, ज्यावेळेस आम्ही अशा पद्धतीने प्रभूमध्ये जीवन जगत आहोत की आमच्या विश्वासाकडे पाहून कोणीतरी दुसरा व्यक्ती आमच्यासाठी साक्ष तयार करत आहे. आपल्या सर्वांना जर माहीत असेल, योहानाचं 3रं पत्र ह्याच्यामध्ये गायस नावाचा व्यक्ती आहे आणि ह्या गायस नावाच्या व्यक्तीविषयी देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तू अशा लोकांसाठी सहाय्य करतोस ज्यांना तू ओळखत नाहीस. अनोळखी बंधूसाठी कार्य करणारा गायस आम्हाला त्या ठिकाणी दिसतो आणि लोकांनी त्याच्याविषयी एक उत्तम साक्ष तयार केली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाकडे, स्वतःच्या जीवनाकडे पाहतो, त्यावेळेस काय आमच्या जीवनाकडे पाहून आम्ही ज्या प्रकारे देवावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करत आहोत, ज्या प्रकारचा एक कट्टर विश्वास म्हणा किंवा एक धैर्यशील विश्वास काय आम्ही आमच्या जीवनातून इतरांना दिसत आहे का? संकटामध्ये, विफलतेमध्ये, कठीणतेमध्ये, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये फ्लक्च्युएशन्स आहेत,
काय त्यावेळेस आम्ही देवाच्या हस्तक्षेपाचं सामर्थ्य आमच्या जीवनातून त्या ठिकाणी दिसतं का? दानिएलाच्या जीवनामध्ये ते दिसून आलं. ज्या वेळेस त्याला त्या सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं, सिंहाची तोंड त्या ठिकाणी परमेश्वराने बंद केली. आम्ही हे विसरता कामा नये प्रिय बंधू आणि भगिनींनो. इस्रायलाच्या इतिहासामध्ये देवाचा हस्तक्षेप आम्हाला वारंवार पाहायला मिळतो. इस्रायल लोक अनेक वेळेस देवापासून दूर गेले, पण देवानं त्यांच्या संगती केलेला करार हा कधीच मोडला नाही. कारण देव आजही आमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतो आणि आम्हाला अशा पद्धतीनं तो तयार करतो की इतरांच्या जीवनामध्ये ते कार्य होतं आणि इतर जे आहेत ते आमच्या जीवनाकडे पाहून आमच्या विषयी एक साक्ष क्रिएट करतात. एवढंच केवळ नाही प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये येतो आणि मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये आल्यानंतर आम्ही डोंगरावरच्या प्रवचनाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, ज्या ठिकाणी येशूनं लोकसमुदायाला त्या ठिकाणी शिक्षण दिलं, आम्ही हे समजून घेणं गरजेचं. एके ठिकाणी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो की तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून त्यांनी स्वर्गीय पित्याचं त्या ठिकाणी गौरव करावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचं हे कर्तव्य आहे की ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन तयार करत आहोत त्यावेळेस ते त्या जीवनाच्या द्वारे अनेकांच्या अंतःकरणामध्ये, अनेकांच्या मनामध्ये कार्य होणं गरजेचं आहे. कोणीतरी एक आमच्या जीवनाकडे फार बारकाईने पाहत आहे आणि म्हणून आमचं जीवन हे देवाच्या गौरवासाठी, प्रभू येशूसाठी आम्ही उपयोगात आणलं पाहिजे. साक्ष आमच्या जीवनातून तयार होणं गरजेचं आहे. कोणीतरी आमच्याकडे पाहून प्रभूकडे आकर्षित होणार आहे हे रोज आणि रोज आम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या विश्वासात, आमच्या संकटात आम्ही दृढ असणं, आमचा विश्वास प्रगल्भ असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. दानिएल संकटात होता, पण परमेश्वराच्या प्रार्थनेपासून तो बिलकुल दूर नव्हता. देव आपला न्याय वेळेत करतो. देव उशीर जरी करत असेल पण देव आमच्या जीवनामध्ये कार्य करायचं तो कधीच विसरत नाही. हा विश्वास आम्ही आमच्या जीवनामध्ये बाळगला पाहिजे. आमच्या जीवनातून देवाचं गौरव कसं होईल, देवाची, परमेश्वराच्या महत्कृत्य आमच्या जीवनातून कसं दिसेल याच्याकडे आम्ही पाहिलं पाहिजे. आणि परिणाम काय झाला? दानिएलाची महती त्याच राजाच्या प्रजेसमोर राजाने केली, देवाचं गौरव केलं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की आमचं बोलकं जीवन हे आमच्यासाठी साक्ष तयार करणार आहे आणि कोणीतरी आमच्या जीवनाकडे पाहून आकर्षित होणार आहे. या आपण प्रार्थना करू. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, तू तारण करणारा देव आहेस. संकटामध्ये तू आमच्या संगती उपस्थित असतोस. आमच्या जीवनातही तू आम्हाला अनेक कठीणतेमधून वाचवणारा जिवंत परमेश्वर आहेस. दे बापा, आमचा विश्वास अशा प्रकारे तयार कर की त्या विश्वासाच्या द्वारे तुझ्याविषयीची साक्ष आमच्या जीवनातून तयार होईल. यासाठी आमचा उपयोग दे बापा ह्या भूतलावर तू करून घे. आमचं जीवन दे बापा हे बोलकं जीवन असावं. यासाठी या जीवनाच्या द्वारे केवळ आणि केवळ तुझं गौरव दे बापा होऊ दे. आज दिवसभरातल्या सर्व कार्यांमध्ये तू आमच्या संगती राहा. सहाय्यकर्ता, पुढारी तू हो आणि तुझं गौरव तू करून घे. मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान तुला देत. धन्य तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन.